नमस्कार मित्रांनो. झोप का लागत नाही आणि त्यावर काय उपाय, आणि हे 3 उपाय जर तुम्ही केले तर तुमची झोप पुढच्या महिन्याभरात नक्की सुधारेल. मध्ये मी माझ्या कम्युनिटीमध्ये एक सर्वे घेतलेला की तुम्हाला मेजर कुठले इश्यूज आहेत. त्यामध्ये मला 10 पैकी 7 जणांनी झोप हा एक त्यातला मेजर इश्यू सांगितला. म्हणजे मला झोप लागत नाही. त्याची कारण म्हणजे काय की एक तर ताण असेल किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टी भीती वाटत असेल, मनावर दडपण असेल तर तुम्हाला झोप लागत नाही, किंवा तुमचा स्क्रीनिंग टाइम जास्त असेल, तुमचा मोबाईल तुम्ही तासनतास बघत असाल किंवा रात्री झोपायच्या अगोदरपर्यंत तुम्ही मोबाईलला सोडत नसाल तर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची दिनचर्या, म्हणजे अनियमित तुमचं जेवण असेल, डिनरची वेळ लंचची वेळ चुकत असेल किंवा तुमच्या झोपायच्या वेळा अनिवन असतील तरीही तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यावर उपाय काय, तर पहिलं म्हणजे नाडीशुद्धी प्राणायाम. तर आता हा नाडीशुद्धी प्राणायाम कसा करायचा तर आपण एकदा थोडक्यात बघूया. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, उजव्या हाताची नासिका मुद्रा करायची. जर नासिका नाही मुद्रा केली तरी चालेल. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या करंगळीने आणि रिंग फिंगरने आपली डावी नाकपुडी. काय करायचं, दोन्ही नाकपुडीने प्रथम एक दीर्घ श्वास घ्या, पूर्ण उच्छ्वास सोडा, मग उजवी नाकपुडी बंद करा, डावीने श्वास घ्या, खोल, डावी नाकपुडी बंद करा, उजवीने सावकाश उच्छ्वास सोडा, पुन्हा उजवीने श्वास घ्या, खोल दीर्घ, डावीने सावकाश उच्छ्वास सोडा. हे झाला एक राऊंड. असे तुम्ही कमीत कमी 9 राऊंड केले पाहिजे, 9 आवर्तन केली पाहिजे. असे किमान 2 ते 3 सेट तुम्ही जर केले रात्री झोपण्यापूर्वी. हा जो नाडीशुद्धी प्राणायाम आहे हा तुमचं मन शांत करायला मदत करतो आणि तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढतो आणि झोपेचा जो त्रास आहे तो कमी होतो. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या झोपेमध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर असावं आणि त्यानंतर हा प्राणायाम तुम्ही करा. तुमच्या बेडवर केलात तरी चालेल, फक्त पाठीचा कणा सरळ ठेवणं हीच मॅन्डेटरी गोष्ट आहे. तुम्ही खुर्चीवर बसून केलात तरीही चालेल. आणि हा नाडीशुद्धी प्राणायाम झाला की त्यानंतर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता. भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय, आता जे नवीनच आहेत त्यांच्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. आपले कान बंद करायचे आणि म चा उच्चार करायचा. असे 9 ते 15 आवर्तन करा आणि मग त्यानंतर तुम्ही झोपू शकता. मी तुम्हाला करून दाखवतो. दोन्ही कान बंद करायचे, ओठ बंद करून म चा उच्चार, तर अशी तुम्ही 9 आवर्तन करू शकता. मकाराची स्पंदनं असतात ही तुमच्या डोक्याकडील भागामध्ये छान जाणवतील तुम्हाला, आणि ती जी स्पंदनं आहेत ती तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी मदत करतात. तर असा हा भ्रामरी प्राणायाम. आणि तिसरा उपाय म्हणजे योग निद्रा. आता योग निद्रा म्हणजे काय, योग निद्रेचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, लिंक मी खालती देत आहे. योग निद्रा म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बेडवर झोपताय शांतपणे तेव्हा तुमचा प्रत्येक अवयव स्टेप बाय स्टेप आपण शिथिल करायचा आणि शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करून मनाला शांत करून जी झोप मिळते ती एकदम गुड क्वालिटी म्हणजे उत्तम झोप असते. असा हा योग निद्रेचा सराव. योग निद्रेचा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता, त्याच्याने तुम्ही झोपेची गुणवत्ता वाढवू शकता. असे हे 3 उपाय तुम्ही जर नियमित केले तर तुमच्या पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला त्याचे नक्की रिझल्ट मिळतील. झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही मी सोपे नियम पण सांगतो. हे तुम्ही जर फॉलो केले तर त्याचा अधिक चांगला परिणाम तुमच्यावर होतो. काय, पहिलं म्हणजे तुम्ही झोपायच्या पूर्वी कमीत कमी 1-1.5 तास मोबाईल आपला दूर ठेवा. दुसरं म्हणजे झोपायच्या 4-5 तास अगोदरपर्यंत कॉफी पिणं टाळा, म्हणजे संध्याकाळची कॉफी बिलकुल घेऊ नका. तिसरं, तुमच्या झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा पाळा. आणि चौथं म्हणजे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एखाद पुस्तक वाचायचा सराव करा. कारण काय असतं, पुस्तक वाचता वाचता मन एकाग्र होतं आणि तुम्हाला आपोआप झोप यायला सुरुवात. एवढे तुम्ही नियम पाळले आणि हे जे 3 प्राणायाम आहेत, हे 3 जे योगा प्रकार आहेत, हे जर तुम्ही केले तर तुमची झोपेची गुणवत्ता नक्कीच वाढेल आणि तुमच्या झोपेचा जो त्रास आहे, झोप न लागणं, ह्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. आज रात्री हा उपाय नक्की करा आणि पुढच्या
2-3 दिवसात मला सांगा तुम्हाला काय फरक पडतो. कमेंट्स मध्ये तुमचं उत्तर नक्की द्या. धन्यवाद.